शरद पवारांच्या टीकेला आमदार सुनील शेळकेंचं जोरदार प्रत्युत्तर. म्हणाले, अजित पवारांना खलनायक. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमदार सुनील शेळके यांच्यावर टीका केली होती. कार्यकर्त्यांना दमदाटी केल्याप्रकरणी शरद पवार आणि सुनील शेळके यांना धारेवर धरलं होतं. याच पार्श्वभूमीवर शेळके यांनी पत्रकार परिषद घेत महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. ते म्हणाले की पुढील 8 दिवसात मी दम दिलेली एकतरी व्यक्ती समोर आणा. आरोप करण्यापूर्वी शरद पवारांनी पुरावा द्यावा. शरद पवारांच्या वक्तव्यानं मला आश्चर्य वाटलं. मेळाव्याच्या आयोजकांनी शरद पवारांना चुकीची माहिती दिली. अजित पवारांना खलनायक करण्याचा प्रयत्न करू नये. तुला आमदार कोणी केलं? माझ्या वाट्याला कोणी गेलं तर मी त्याला सोडत नाही, असं शरद पवार म्हणाले होते. यावर उत्तर देताना शेळके म्हणाले, अजित पवारांना खलनायक करण्याचा प्रयत्न करू नये. आरोप करण्यापूर्वी शरद पवारांनी पुरावा द्यावा. मावळ तालुक्यातील जनता सुज्ञ आहे. मावळ तालुक्यातील जनतेला दहशत, दादागिरी, गुंडशाही, झुंडशाही चालत नाही. मावळ तालुका विकास कामांना प्राधान्य देणारा आहे. आम्ही अजितदादांच्या सोबत उभे आहोत, असंही शेळके यांनी म्हटलेलं आहे. आज माझ्या मावळ मतदारसंघामध्ये आदरणीय पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांचा मेळावा आणि बैठक आयोजित केली होती. या बैठकीचं आणि मेळाव्याचं ज्यांनी आयोजन केलं त्यांनी साहेबांना काही माहिती मागच्या 8 दिवसापूर्वी दिली. त्यामध्ये मावळ तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते हे अजितदादांची साथ सोडून आदरणीय पवार साहेबांबरोबर यायला तयार आहेत आणि साहेब आपल्या हस्ते अनेक जणांना पक्ष प्रवेश करायचा आहे अशा पद्धतीची खोटी माहिती देऊन आज पवार साहेबांना मावळ तालुक्यामध्ये निमंत्रित केलं आणि प्रत्यक्षामध्ये कार्यक्रम सुरू होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील साधारणतः 35 ते 40 एवढेच कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित होते. या व्यतिरिक्त महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धवसाहेब ठाकरे यांच्या पक्षातील काही कार्यकर्ते, काँग्रेस पक्ष आणि मित्र पक्षातले असे एकंदरीत सर्व सभागृहामध्ये 150 ते 200 कार्यकर्ते आणि काही पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते. ही सर्व परिस्थिती पाहिल्यावरती ज्यांनी या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्तानं साहेबांना निमंत्रित केलं त्यांनी साहेबांना चुकीच्या पद्धतीने माहिती दिली की साहेब या ठिकाणी आमदार सुनील शेळकेंनी कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना येऊ नये अशा पद्धतीनं दम देण्याचं काम केलं किंवा आपण कार्यक्रमाला जाऊ नका असं देखील सांगितलं आणि साहेबांनी त्या बाबतीत लगेच प्रतिक्रिया दिली. खरं तर आदरणीय साहेब हे आजही आमच्यासाठी श्रद्धे आहेत, उद्या देखील असतील, परंतु साहेबांनी या बाबतीमध्ये वक्तव्य करताना शहानिशा करणं हे अपेक्षित होतं. मागील 50-55 वर्षाचा साहेबांचा राजकीय आपण वाटचाल किंवा इतिहास पाहिला तर व्यक्तिगत कुठल्याही पदाधिकाऱ्यावरती किंवा एखाद्या सहकार्यावरती कधीच साहेबांनी टीका केली नाही. आश्चर्य वाटते. आपण संपूर्ण महाराष्ट्रातली परिस्थिती पाहत असाल आणि त्यात मावळ तालुका यातली देखील परिस्थिती आज साहेबांनी प्रत्यक्षात पाहिली की असं म्हणणं आहे की त्यांच्या वाट्याला गेला, मी कुणाच्या वाट्याला जात नाही, माझ्या जर तुम्ही वाट्याला गेलं तर मी सोडत नाही, हा इशारा त्यांनी दिलेला आहे. काय नेमकं तुम्ही वाट्याला गेले? त्यांनी साहेबांना या बाबतीत जाऊन भेटणार आहे, साहेबांना विचारणार आहे की मी कुणाच्या वाटेला गेलो, माझी काय चूक झालेली आहे हे मला आपण सांगावं. परंतु आपण जसं सांगितलं की तुम्ही कार्यकर्त्यांना इथं दम देता किंवा कार्यकर्त्यांना येऊ नये म्हणून फोन करून सांगितलं, ही ज्यांनी कोणी माहिती आपल्याला दिली त्यांनी सुद्धा माहिती खरी दिली का खोटी दिली हे सुद्धा आपण जाणून घ्यायला पाहिजे होतं. एवढीच माझी अपेक्षा आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.